आज पालघर जिल्ह्याच्या पेपरचं विश्लेषण बघूया. तर बघा इकडे, एकतर अशा गणितामध्ये, रिलेशनच्या गणितामध्ये एकतर गुणाकार असू शकतो किंवा मग फरक असू शकतो. ठीक आहे. मग आता 24ला कितीने गुणल्यावर 96 भेटेल? तर 4ने गुणल्यावर. ठीक आहे. तसंच सेम आपल्याला कितीला गुणल्यावर 120 भेटेल? तर 30ने गुणल्यावर. ठीक आहे. हे उत्तर काय आहे? तर 30. चला पुढे. काय दिलंय? एका सर्वसाधारण वर्षामध्ये जर 3 जानेवारीला रविवार असेल, काय दिलंय? तर 3 जानेवारीला काय आहे? तर रविवार आहे, म्हणजे काय? तर संडे आहे. ठीक आहे. तर त्याच महिन्याच्या चौथ्या बुधवार नंतरच्या तिसऱ्या दिवशी कोणती तारीख असेल? तर 3 तारखेनंतर बुधवार कधी असेल? म्हणजे संडे नंतर बुधवार कधी येणार? तर 3 दिवसाने येणार ना. मंडे, ट्युसडे आणि वेनसडे 3 दिवसाने येणार, म्हणजे किती? तर 6 जानेवारीला येणार. ठीक आहे. तर आता बघा, आता आपल्याला चौथा बुधवार सांगितला त्याने. ठीक आहे. चौथा बुधवार हा पहिला बुधवार झाला. 6 जानेवारी पहिला बुधवार झाला, बरोबर. म्हणजे आठवडा कितीचा असतो? 7चा असतो. म्हणजे चौथा बुधवार काढण्यासाठी आपल्याला कितीने गुणायला लागेल? तर 3ने गुणावं लागेल ना. 7 त्रिक 21, म्हणजे हे 21 दिवस ह्या 6 दिवसामध्ये अधिक करावे लागतील. म्हणजे किती होणार? तर 27. म्हणजे 27 जानेवारीला आपला बुधवार असेल. ठीक आहे. 27 जानेवारीला आपला चौथा बुधवार असेल. पण त्याने काय सांगितलंय? चौथ्या बुधवार नंतरच्या तिसऱ्या दिवशी. तिसरा दिवस किती तारखेला येईल? 28, 29, 30. बरोबर ना. 30 तारखेला. तर कुठली तारीख विचारली? हा, तर ती तारीखच विचारली आपल्याला. म्हणजे किती येईल? तर 30 येईल. ठीक आहे. चला समजलं. आता इथे बघा काय दिलंय. अशी लहानात लहान संख्या शोधा जिला 12ने भागल्यास बाकी 5 उरते, 16ने भागल्यास बाकी 9 उरते आणि 18ने भागल्यास बाकी 11 उरते. तर कशी काढायची? आता तुम्हाला मी ट्रिक सांगतो. ठीक आहे. 12ने भागल्यास बाकी 5 होते आणि 12 - 5 म्हणजे 12 आणि 5चा डिफरन्स किती बघायचा. म्हणजे 12 आणि 5चा फरक किती आहे? तर 7 आहे. तसंच सेम जर इथे असेल आणि इथे असेल. ठीक आहे. 16 - 9 किती येते? तर 7 येते बाकी ना. 18 - 11 किती येते? तर बाकी 7 येते. जर बाकी समान येत असेल तर काय करायचं बघा. तर 12, 16 आणि 18चा लसावी घ्यायचा. 12, 16 आणि आपल्या ज्या संख्या आहेत त्यांचा लसावी घ्यायचा. काय घ्यायचा? तर लसावी घ्यायचा. लसावी कसा काढतात? आपला टॉपिक बाकी आहे लसावी, मी सांगेल तुम्हाला. ठीक आहे. आता लसावी काय येईल 12चा? तर 2चा वर्ग गुणिले 3 गुणिले 1. ठीक आहे. 16चा काय येईल? तर 2⁴. ठीक आहे. आणि मग पुढचं काय राहिलं? तर 18. 18चा काय येईल? तर 18चा येईल, तुम्ही केलात तर 2⁴ गुणिले 3⁵ वर्ग गुणिले 1. ठीक आहे. आता ह्याच्यातल्या मूळ संख्या घ्यायच्या. मूळ संख्या कुठल्या आहेत? तर 2 आहे आणि 3 आहे, बरोबर. मग काय करायचं? 2चा सगळ्यात मोठात मोठा घातांक घ्यायचा. सगळ्यात मोठात मोठा कुठला आहे? तर 2⁴. आणि तीनाचा 3⁻³ वर्ग. ठीक आहे. म्हणजेच काय? तर 16 गुणिले ह्याच्यात काय होणार? वर्ग 9. म्हणजे काय? ते तुमची लसावी. तर तुमची लसावी येते 144. तुम्ही गुणल्यानंतर 144 लसावी येते, बरोबर. आता पुढे काय करायचं? तर त्या लसावीतनं 7 वजा करायचे. हे जे फरक आहे, हा फरक आहे, हा 144 मधनं वजा करायचा. एवढंच आहे, दुसरं काहीच नाही. ठीक आहे. तुम्हाला भेटून जाईल 137. म्हणजे उत्तर काय आहे आपलं? तर 137. ठीक आहे. समजलं. चला पुढे. आता इथे बघा काय दिलंय. एक गाडी एका तासात 42 किलोमीटर अंतर जाते, तर त्याच वेगाने ती गाडी 20 मिनिटात किती अंतर जाईल? म्हणजे त्या गाडीचं स्पीड किती आहे एका तासाला? तर 42 किलोमीटर प्रति तास. ठीक आहे. आता ती गाडी 20 मिनिटात किती जाईल? तर 20 मिनिटं दिल्या आणि इकडे किती दिलाय? तर किलोमीटर प्रति तास दिलाय. म्हणजे 20 मिनिटाला आपल्याला तासामध्ये कन्वर्ट करावं लागेल. ठीक आहे. कसं करणार? 60ने भागायचं. ठीक आहे. म्हणजे किती? तर 60 मिनिटं बरोबर 1 तास असतो, म्हणून 60ने भागायचं. ठीक आहे. किती येणार? 20 त्रिक 60 म्हणजे 1/3 आले. हे काय आला? तर तास आला, बरोबर. आता आपल्याला अंतर काढायचं आहे. कसं काढतात अंतर? तर अंतर बरोबर वेळ गुणिले वेग. वेग किती आहे? वेळ किती आहे? 1/3 आहे. वेग किती आहे? 42 आहे. द्या भाग. किती येणार? 3 × 3 3×4 = 12. म्हणजे 14 किलोमीटर हे तुमचं अंतर येणार. ठीक आहे. आहे उत्तर? आहे. चला पुढे. आता इथे बघा तुम्हाला काय करायचं आहे. ह्या दोघांची तुलना करायची आहे. ठीक आहे. आता ओ नंतर
कधी आर येतो, कुठल्या लेटर नंतर, किती लेटर नंतर आर येतो, तर 2 अधिक 2 केल्या म्हणजे OPQR, ठीक आहे, म्हणजे अधिक 2 केल्यावर. एक्स नंतर कधी येतो, तर YZ आणि नंतर येतो, म्हणजे इथे पण 2 येते, ठीक आहे. जे नंतर कधी येतो, तर KLM म्हणजे अधिक 2 केल्यावर येतो. तसंच सेम इथे पण होत असेल, ठीक आहे. तर तसं इथे मागे जायचं, ठीक आहे. तर सी नंतर मागे गेल्यावर तुम्हाला किती भेटणार, -2 करायचे, सी मध्ये किती येणार, तर झेड येणार. ए नंतर -2 केल्यावर किती येणार, तर एक्स येणार. आणि टी नंतर -2 लेटर मागे गेल्यावर किती येणार, तर क्यू येणार, ठीक आहे. म्हणजे तुमचं उत्तर काय आहे, तर ZXQ. चला पुढे. आता इथे बघा, आता हे उत्तर काढण्यासाठी आपली तुलना कशाशी करायची आहे, तर ह्या दोन दिलेल्या लेटरशी, ठीक आहे. आता इथे काय होते बघा, डी आणि ए हे मागे पुढे जातात, ठीक आहे. डी आणि ए मागे पुढे जातात, म्हणजे इथे पण काय होणार, तर पहिला जी इथे येणार आणि ई इथे येणार. फक्त आता मधलं आपल्याला काढायचं आहे. आता म्हणजे हे ऑप्शन कट झाला, ठीक आहे. मधला काय येणार, 5 आहे. तर 5 कसा काढलाय बघा त्यांनी. 5 ए कितवा असतो, तर पहिला असतो. डी कितवा असतो, तर चौथा असतो. म्हणजे 4 अधिक 1, तेव्हा हा 5 काढलाय, ठीक आहे. मग इथे कसं होणार, जी कितवा असतो, तर 7वा असतो. आणि ई कितवा असतो, ई 5वा असतो. म्हणजे किती होणार, तर 7, 5, 12. म्हणजे मध्ये काय येणार ह्यांच्या, तर 12 येणार. म्हणजे हे बघा, हे उत्तर आहे, ठीक आहे. चला पुढे. आता इथे बघा काय दिलंय, दुपारी 12 वाजलेपासून त्याच दिवशी सायंकाळी 6 वाजेपर्यंत मिनिट काटा व तास काटा यांच्यामध्ये किती वेळा काटकोन होईल. आता एक नेहमी लक्षात ठेवा, एका तासामध्ये काटकोन किती वेळा होतो, एका तासामध्ये तर काटकोन 2 वेळा होतो, ठीक आहे. मग आता किती तास झाले, 12 वाजूनपासून, दुपारी 12 वाजल्यापासून संध्याकाळी 6 वाजेपर्यंत, तर टोटल 6 तास झाले. म्हणजे किती वेळा काटकोन होणार, तर 6 गुणिले 2 म्हणजे किती, तर 12 वेळा होणार, ठीक आहे. हे उत्तर आहे. चला पुढे. आता इथे बघा काय करायचं, ह्याची तुलना तुम्हाला हे उत्तर काढण्यासाठी ह्याच्याशी करायचे, बरोबर. आता इथे काय दिलंय, किती अंक दिले आहेत, तर 6 अंक दिलेत, बरोबर. म्हणजे प्रत्येक लेटरसाठी 2 अंक आहेत. मग बघा कसे दिलेत, ABCD मध्ये किती असतात टोटल लेटर, तर 26 असतात, बरोबर. मग हे इथे कसं दिलंय, ए ला 26 दिलंय, म्हणजे उलट दिलंय, उलट्या क्रमाने दिलंय, बरोबर. ए ला 26 दिलाय, बी ला 25 दिलाय, सी ला किती असेल, 24 असेल, डी ला किती असेल, 23 असेल, ई ला किती असेल, तर 22 असेल, एफ ला किती असेल, तर 21 असेल, जी ला किती असेल, तर 20 असेल. म्हणजे उत्तर काय येईल तुमचं, 22, 21 आणि 20, बी उत्तर आहे. चला पुढे. आता इथे बघा मालिका दिलेली आपल्याला, बरोबर आहे, आपला गहाळ सांगितलंय. आता ह्या दोघांचा फरक बघा किती आहे, जवळजवळच्या संख्या आहेत. म्हणजे जवळ एक तर बेरीज असणार, वजाबाकी असणार, बरोबर आहे. किती असणार आहे, 5 आणि 10 मधले फरक, तर 5 आहे. 10 आणि 17 मधला किती आहे, तर 7 आहे. 17 आणि 26 मधला किती आहे, तर 9 आहे. पुढे काय असणार आहे, म्हणजे बघा ना, विषम संख्या आहेत, 2-2 ने वाढत गेलेत. 10, 11 म्हणजे 11 आपल्याला 26 मध्ये अधिक करायला लागते. 26 अधिक 11 किती, तर 7 आणि हे 37. म्हणजे उत्तर काय असेल तुमचं, तर 37. समजलं. चला पुढे. आता इथे बघा काय दिलंय, 15 सेकंदात 2 रुमाल शिवून होतात, बरोबर. तर असे पाऊण तासामध्ये किती रुमाल शिवून होतील. आता 15 सेकंदामध्ये जर 2 होतात, ठीक आहे, तर एका मिनिटामध्ये किती होणार, एका मिनिटामध्ये किती किती सेकंद असतात, तर 60 सेकंद होतात. म्हणजे 15 गुणिले 4 होतात ना, 15 चोक 60. म्हणजे एका मिनिटामध्ये किती होणार, तर 8 रुमाल शिवून होणार, ठीक आहे ना. 4 दुने 8 करायचं, 2 रुमाल होता ना 15 सेकंदात, म्हणजे एका मिनिटात 8 होणार, बरोबर. तर आपल्याला किती सांगितलंय, पाऊण तासामध्ये. पाऊण म्हणजे किती, तर 45 मिनिटं असतात. तर पाऊण तासामध्ये किती होणार, 45 गुणिले 8. म्हणजे तुम्हाला उत्तर केलं तर किती भेटेल, तर उत्तर येईल 360. करा गुणाकार, ठीक आहे. चला पुढे. आता इथे बघा काय दिलंय, 3 व्यक्तींच्या वयाची सरासरी 28 आहे. किती आहे, तर 3 व्यक्तींच्या वयाची सरासरी 28 आहे. सरासरी 28 आहे म्हणजे तिघांचं वय किती येणार, 28 त्रिक 84. म्हणजे टोटल वय, हे टोटल वय झालं ना तिघांचं, ठीक आहे. आता त्यांची वय अनुक्रमे किती दिले आहेत, 3, 4 आणि 7 दिले, बरोबर आहे. म्हणजे आता आपल्याला कितीचं काढायला सांगितलं, तर सर्वात लहान व्यक्तींचं वय काढा. सर्वात लहान व्यक्ती कोण असणार, तर 3 हा सर्वात लहान व्यक्ती असणार. काढूया, 84 मधनं त्याचं वय काढूया किती असेल. म्हणजे 3 घ्यायचा, अधिक 3 अधिक 4 अधिक 7 करायचं, किती होणार, तर 14 येणार. 14 सक 84 म्हणजे 6 त्रिक 18. याचा अर्थ लहानाचं वय किती असणार, तर 18 वर्ष असणार, ठीक आहे. समजलं. चला पुढे.
आता इथे बघा काय दिलं, 36/84 अतिसंक्षिप्त रूप कोणते, भाग द्यायचा 36/84. कितीचा भाग लागेल, तर तुम्हाला विभाज्यता आठवते, तर बघा 4चा लागतो काय बघा इकडे, 4ने 36ला भाग जातो तर जातो. किती कसा जाईल बघा, 4×9 = 36. आणि इथे किती येईल, तर 4×2 8 आणि 4×1 4 म्हणजे 9/21. आता इथे कसाचा लागतो, तर 3चा लागतो, 3×7 = 21 आणि 3×3 = 9 म्हणजे किती येणार, 3/7. हे त्याचं संक्षिप्त रूप आहे. ठीक आहे, हे आहे उत्तर आहे. चला पुढे. आता इथे बघा काय दिलं, हरीकडे जेवढ्या मेंढ्या आहेत त्याच्या दुप्पट कोंबड्या आहेत. म्हणजे आपण काय म्हणायचं, हरीकडे किती मेंढ्या आहेत, तर एक्स आहेत मेंढ्या हा, आणि कोंबड्या किती आहेत, तर त्याच्या दुप्पट आहेत म्हणजे किती होणार, तर 2x आहेत. बरोबर. तर पुढे काय दिले, त्या सर्वांचे एकूण पाय 96 आहेत. म्हणजे एकूण पाय किती दिले आहेत, तर 96 दिले आहेत. बरोबर. तर हरीजवळील कोंबड्या किती, आता आपल्या कोंबड्या काढायच्या आहेत. काय करणार इथे, तर आपली ट्रिक वापरणार. ठीक आहे, ट्रिक काय आहे, 4 पायाची जनावरं कशी काढतो आपण, 4 पायाची जनावरं असतील तर 4 पायाची जनावरं कशी काढतो, तर पाय वजा 2 गुणिले किती, तर त्यांची डोकी. आता त्यांची डोकी किती असणार आहेत, मेंढ्या आणि कोंबड्यांची डोकी तर एकच असते ना प्रत्येकाना डोकं, म्हणजे हे किती होणार, टोटल 3x असणार ना हे, म्हणजे 3x ने गुणायचं, छेद किती, तर 2. बरोबर, हे आपलं सूत्र आहे. बरोबर. आता 4 पायाचे टोटल किती आपण काढले, तर x आहेत. बरोबर, x आहेत नाही ते मेंढ्या, ह्या 4 पायाचे आहेत ना, मग हे x आहेत. आणि पाय किती दिले आहेत, तर 96 दिलेत, वजा 3×2 6x छेद 2. आता x ची किंमत काढा तुम्ही, 2 ने ह्याला भाग द्या, किती येणार, तर 48 येणार. ठीक आहे, 2 ने ह्याला भाग दिला तर किती येणार, 3x येणार. म्हणजे x बरोबर 48 वजा 3x. आता 3 इथे आला, किती होणार, 4x बरोबर 48. म्हणजे तर x किती येणार इथे, 4×1 = 4 आणि 4×2 = 8 म्हणजे 12 येणार. बरोबर. पण आपल्याला काय सांगितलं नाही काढायला, एकूण कोंबड्या किती हरीजवळ येईल. ठीक आहे, तर कोंबड्या आपण किती घेतल्यात, तर 2x घेतल्यात, म्हणजे 2 ने गुणा 12ला किती येणार, तर 24 येणार. समजलं, आहे उत्तर आहे हे बघा 24. चला पुढे. तर इथे बघा काय काय आहे बघा, संख्यामाला दिले आपल्याला. बरोबर, संख्यामालेमध्ये बघा जवळजवळचेच आहेत आपले अंक, म्हणजे काय असणार, एक तर फरक असणार. बरोबर, किंवा अधिक असणार. 30 आणि 24चा फरक घ्या, किती येतो, तर 6 येतो. 24 आणि 19चा फरक घ्या, किती येतो, तर 5 येतो. 19 आणि 15चा 4 येतो. 15 आणि 12चा 3 येतो. म्हणजे आपल्या पुढचा संख्या कुठला पाहिजे, तर 2 आला पाहिजे. बरोबर, म्हणजे काय करायचं आपण, 12 वजा 2 करा, किती येणार, तर 10 येणार. आहे उत्तर 10 हे बघा. समजलं. चला पुढे. आता इथे बघा काय दिलं, घड्याळात 10:30 वाजले असता आरशातील प्रतिमेत किती वाजले असतील. आता एक नेहमी लक्षात ठेवा, आरशामध्ये डाव्या साईड जर एखादी वस्तू ठेवली असेल ती नेहमी उजव्या साईडला दिसते. ठीक आहे, आणि वरची वस्तू असेल वरती असेल ती कुठे दिसते, खालती, आणि खालची वस्तू वरती दिसते. ठीक आहे, आता बघूया आपण. ठीक आहे, घड्याळात किती वाजले त्यांनी दिले आहेत, तर 10:30 वाजलेत. आपण घड्याळ काढूया. ठीक आहे, 12 3 हे 6 आणि हे 9, 10 कुठे असतील, तर इथे असेल. आता ह्याच्यामध्ये मिनिट काटा कुठे असेल, इथे असणार. तास काटा कुठे असेल, तर 10 आणि इथे 11 असेल कुठे, त्याच्यामध्ये असेल, कारण अर्धा तास झालेला आहे म्हणजे तो थोडासा पुढे सरकतो. ठीक आहे, आता बघा, आता आरशामध्ये कसं दिसणार, तर मी डाव्या साईडची वस्तू उजव्या साईडला दिसणार, म्हणजे हा का कसा दिसणार आरशामध्ये, तर इथे दिसणार. इथे काय असणार, 1 असणार आणि 2 असणार. बरोबर आहे, तर तो 2 आणि 1च्या मध्ये दिसणार, 2 वर नाही दिसणार तुम्हाला. ठीक आहे, 2 आणि 1च्या मध्ये दिसणार, आणि हा जो आहे तो असाच दिसणार तुम्हाला. ठीक आहे, म्हणजे किती वाजले असणार, तर 1:30 वाजले असणार. समजलं. चला पुढे. आता मातीचा एक ढिगा लावण्याचे काम 15 माणसे 20 दिवसात करतात असं दिलंय, तर तेच काम 12 माणसे किती दिवसात करतील. तर आता एक लक्षात ठेवा, हे कशावरचं गणित आहे, काळ आणि कामावरचं काय. बरोबर आहे, आपला तो टॉपिक व्हायचा आहे. तर बघूया आपण कसं सोडवतात. ठीक आहे, तर सूत्र कसं असते, माणसं गुणिले किती दिवस लागल्यात त्यांना. बरोबर, आणि छेदात काय असते, तर काय काम करतायत ते. बरोबर. आता इथे बघा, ते एकच काम करतायत. बरोबर, म्हणजे माणसं किती आहेत, किती माणसं आहेत, तर 15 माणसं आहेत. बरोबर आहे, किती दिवसासाठी काम करतात, तर 20 दिवसासाठी काम करतात. काम किती आहेत, एकच आहे. बरोबर, आणि इथे किती तेच काम करण्यासाठी अजून किती 12 माणसे तेच काम करतायत ना, म्हणजे त्यांची बरोबरी होणार. 12 माणसे
गुणिले आपल्याला किती दिवस आहेत ते काढायचे आहेत, म्हणजे ते किती घ्यायचे ते एक्स, आणि काम कुठलं आहे तर तेच आहे. आता करा, बरोबर. आता काढा, 4 त्रिक 12, 4 त्रिक 12, 4 पंचन 20, बरोबर. म्हणजे 3 पाची 15, म्हणजे किती येणार एक्स बरोबर तर 25 येणार. समजलं? म्हणजे कुठे आहे 25 दिवस तर 25 दिवस इथे आहे. चला पुढे. आता इथे बघा काय दिलंय. भागीदारीच्या व्यवसायात गणेशचे 4,000 रुपये 12 महिन्यासाठी, ठीक आहे. रमेशचे 5,000 रुपये 8 महिन्यासाठी आणि सुरेशचे 6,000 रुपये 4 महिने, ठीक आहे. हाते तर वर्ष अखेरीस त्यांना नफ्याचे गुणोत्तर काय राहील, म्हणजे इतके वर्ष इतके ते गुंतवणूक करतात, ठीक आहे. तर बघा गणेश किती करतोय तर 4,000 रुपये 12 महिन्यासाठी, ठीक आहे. सुरेश किती रमेश किती करतोय तर 5,000 रुपये 8 महिन्यासाठी, आणि सुरेश किती करतोय तर 6,000 रुपये 4 महिन्यासाठी, ठीक आहे. हा कोण आहे सुरेश, बरोबर. आता त्यांची टोटल गुंतवणूक किती असणार आहे तर 12 चोक 48, म्हणजे ह्याची 48,000 रुपये असणार आहे. ह्याची किती असणार आहे 8 पंचन 40, म्हणजे ह्याची किती असणार आहे तर 40,000 असणार आहे. आणि ह्याची किती असणार आहे तर 6 गुणिले 4 म्हणजे 6 चोक 24, म्हणजे ह्याची असणार आहे 24,000 रुपये, ठीक आहे. आता गुणोत्तर घ्यायचं त्यांचं, ठीक आहे. कसं गुणोत्तर घेणार तर पहिले गणेशचं घेऊया. 48,000, 40,000 आणि 24,000, ठीक आहे. हे 3 शून्य गेले तिघांचे पण, ठीक आहे. आता किती राहिले 48, 40 आणि 24 गुणोत्तरात, ठीक आहे. आता बघा किती लागतो भाग तर 4चा लागतो का तर लागतो. 4 एके 4, 4 दुने 8, 10, आणि इथे किती होणार 4 सक 24, म्हणजे 12, 6 आणि 10, ठीक आहे. 12, 10 आणि 6, बरोबर आहे. तर किती लागतो तर 2चा लावा. बेसक 12, बे पंचन 10 आणि बे त्रिक 6, बरोबर आहे. म्हणजे किती आलं गुणोत्तर तर 6, 5 आणि 3 आहे. 6, 5 आणि 3 हे बघा आहे. चला पुढे. आता इथे बघा काय दिलंय. असे थोडेफार ट्रिकी टाईपचे प्रश्न आपल्या परीक्षेमध्ये, ठीक आहे. 2-3 असतात, ठीक आहे. प्रशांतचे घड्याळ दर तासाला 5 सेकंद पुढे जाते. त्याने सकाळी 10 वाजता घड्याळ बरोबर लावले तर दुसऱ्या दिवशी सकाळी 10 वाजता ते कोणती वेळ दाखवेल. आता एका तासाला ते किती जाते पुढे तर 5 सेकंद जाते, बरोबर आहे. तर ते आता कधी लावलंय त्याने घड्याळ तर सकाळी 10 वाजता लावलाय, म्हणजे 10 AM ला लावलाय. आणि बंद कधी केलं तर दुसऱ्या दिवशी 10 AM ला केलं. म्हणजे किती तास गेले टोटल 24 तास झाले ना. मग 24 तासामध्ये ते किती किती सेकंद पुढे गेलं. एका तासात 5 सेकंद जाते तर 24 तासात किती येणार तर 24 गुणिले 5 सेकंद, म्हणजे किती येणार तर 5 चोक 20 न 2, 5 दुने 10 न 2 12, म्हणजे 120 सेकंद. 120 सेकंद म्हणजे किती तर 2 मिनिटं, बरोबर आहे. म्हणजे किती जाणार त्यावेळेला 10 वाजले असतील तर 10 वाजून 2 मिनिटं झाले असणार. काय ओरिजिनल वेळ किती तर 10 वाजून 2 मिनिटं. ओरिजिनल नाही, त्या घड्याळाने दाखवलेली वेळ, ठीक आहे. आहे उत्तर आहे हे बघा सी. चला पुढे. आता इथे बघा काय दिलंय. एका पोलीस बटालियनमध्ये एका सेक्शनला 9 जवान आहेत. किती आहेत एका सेक्शनला तर 9 जवान आहेत, ठीक आहे. 3 सेक्शन मिळून एक प्लाटून व 3 प्लाटून मिळून एक कंपनी तयार होते. 3 सेक्शन मिळून एक प्लाटून तयार होते, ठीक आहे. एक प्लाटून तयार होते म्हणजे किती होणार ह्यात एका 3 सेक्शन मिळून एका प्लाटून मध्ये किती जवान होणार तर 9 त्रिक 27, ठीक आहे. म्हणजे 27 जवान आहेत एका प्लाटून मध्ये, ठीक आहे. 27 जवान, ठीक आहे. आता त्यांनी काय पुढे सांगितलं आहे तर 3 प्लाटून मिळून एक कंपनी तयार होते. म्हणजे 3 प्लाटून मिळून एक कंपनी तयार होते. एका प्लाटून मध्ये किती आहे तर 27 जवान आहेत. तर एका कंपनीत किती असणार ही कंपनी तयार झाली, ठीक आहे. एका कंपनीत किती असणार तर 27 गुणिले 3 म्हणजे किती जवान असणार तर 27 त्रिक 81 जवान असणार, ठीक आहे. पुढे काय दिलं त्याने त्या बटालियन मध्ये एकूण 6 कंपन्या आहेत. म्हणजे 6 कंपन्या असतील तर त्या प्रत्येक कंपनीमध्ये किती असणार टोटल जवान किती असणार 6 कंपन्यांमध्ये. एका कंपनीमध्ये किती आहेत तर 81 आहेत. तर 6 कंपन्यांमध्ये किती असणार तर 81 गुणिले 6 म्हणजे किती तर 486, ठीक आहे. 486 एवढे जवान असणार, ठीक आहे. आता पुढे काय सांगितलं त्याने प्रत्येक प्लाटूला जवानाच्या व्यतिरिक्त एक देखरेख अधिकारी आहे. प्रत्येक प्लाटूला सांगितलंय. प्लाटू किती असणार आहेत आपल्याकडे एका ह्याच्यामध्ये 3 प्लाटून आहेत. एका कंपनीमध्ये अशा आपल्या 6 कंपन्या आहेत. म्हणजे 6 गुणिले 3 म्हणजे टोटल आपल्याकडे किती 6 त्रिक 18,
18 प्लाटून आहेत, ठीक आहे. पुढे काय सांगितलंय तर त्यांना त्याच्या मागे एक देखरेख अधिकारी आहे, म्हणजे 18 प्लाटून मागे 18 अधिकारी असणार, 18 अधिकारी, बरोबर. पुढे काय सांगितलंय तर प्रत्येक कंपनीला एक कमांडर आहे. कंपनी किती झाल्या तर आहेत आपल्याकडे, तर 6 कंपनी आहेत, म्हणजे हा हा काय आहे तर कमांडर आहे, ठीक आहे. म्हणजे 6 कमांडर आहेत आपल्याकडे प्रत्येक कंपनीमध्ये, म्हणजे हे टोटल किती झाले, अधिकारी अधिक कमांडर किती होणार तर 24 होणार, बरोबर. आणि हे हे किती आहे जवान, 486 जवान आहेत. पुढे काय सांगितलं त्याने, एका दिवशी बटालियन कमांडर समोर एकूण किती जण उभे असतील, किती जण उभे असतील, 486 अधिक 24 पूर्ण बटालियनच्या कमांडर समोर सांगितलंय, ठीक आहे. म्हणजे किती होणार 486 प्लस 24 0 1 2 10 1 आणि 1, म्हणजे 510 लोक असणार एका बटालियन कमांडर समोर, ठीक आहे. समजलं नसेल समजलं तर परत एकदा बघा रिव्हर्स करून, ठीक आहे. पुढे आता इथे बघा काय जर कोणत्या संख्येचे 50% त्या संख्येच्या 20%पेक्षा 300 अधिक आहे तर ती संख्या कुठली, कोणत्याही असं लिहायचं त्याला. आता ही एक एक्स ही संख्या आहे समोर, ह्याचे 50% किती तर 50/100, बरोबर. त्या संख्येच्या 20%पेक्षा, म्हणजे ह्या संख्येच्या 20%पेक्षा, संख्येचे 20% किती येणार 20/100, 300 अधिक आहे असं सांगितलंय, ठीक आहे. म्हणजे वजा करायचं हे बरोबर 300, बरोबर आहे. आता काढा एक्स ची किंमत किती होणार, हा 0 गेला, हा 0 गेला, हा 0 गेला, हा 0 गेला, म्हणजे वरती काय होणार तर 5x वजा 2x आणि छेद 10 त्यांचा समान आहे गुणिले 300. हा 300 इथे गेल्यावर किती होणार तर 3000 होणार, ठीक आहे. 5 वजा 2 किती तर 3x, म्हणजे x बरोबर किती होणार तर 1000 होणार, ठीक आहे. समजलं आहे उत्तर. चला पुढे. दुधाचा भाव 15 रुपये लिटर असताना रोज 400 मिलीलिटर दूध घेतले तर संपूर्ण जुलै महिन्याचे दुधाचे बिल किती रुपये येईल. आता जुलै महिना किती दिवसांचा असतो तर 31 दिवसांचा असतो, ठीक आहे. आता दुधाचा भाव काय दिला तिने, 1 लिटर मागे, 1 लिटर म्हणजे किती असतात तर 1000 मिलीलिटर असतात, 1000 ml असते ना. त्याचा भाव किती आहे तर 15 रुपये. तर 1 ml चा किती असणार आहे तर 15/1000 आणि 400 ml चा किती असणार आहे मग तर 15/1000 आणि गुणिले 400 जाणार ह्याला, बरोबर आहे. म्हणजे हे 2 शून्य गेले, हे 2 शून्य गेले, बे 5 10, बे दुने 4, 5 त्रिक 15, 3 दुने 6, म्हणजे 6 रुपये हे 400 त्याला दिवसाला पडतात, ठीक आहे. 400 ml दूध घेतोय ना तो, 400 ml चा भाव किती आहे तर 6 रुपये. मग दिवसाला 6 रुपये पडत असतील तर 31 दिवसाला किती पडतील, 31 गुणिले 6, 6 के 6, 6 त्रिक 18, 186 रुपये पडतील, ठीक आहे. समजलं. चला पुढे. आता इथे बघा काय दिलं, खालील पैकी कोणती मूळ संख्या नाही. आता मी मूळ संख्या कशा काढतात ते तुम्हाला शिकवलं. आता मूळ संख्या कुठली नसते तर ज्याच्या मागे 5 लागतो ती कधीच मूळ संख्या नसते, ठीक आहे. चला पुढे. खालीलपैकी कोणते गुणोत्तर सर्वात लहान आहे. आता इथे बघा 11/4, म्हणजे जर अंश मोठा असेल तर ते गुणोत्तर खूप मोठं असते, ठीक आहे. आता इथे ह्यांचं बघूया, 2/3 आहे, 5/7 आहे आणि 17/21 आहे, बरोबर आहे. आता कुठला गुणोत्तर ह्या दोघांमध्ये आपण अगोदर तुलना करूया. आता तिरकस गुणाकार घ्या, 7 दुने 14, 5 त्रिक 15, म्हणजे ही संख्या मोठी आहे, म्हणजे हे 5/7 हे मोठे आहेत, बरोबर आहे. आणि 2/3 हे लहान आहेत, आपल्याला लहान सांगितलंय काढायला. मग 2/3 आणि आता 17/21 चा करूया, कुठला गुणोत्तर मोठा आहे ते बघूया. तिरकस गुणाकार घ्या, 21 दुने 42 आणि 17 त्रिक 51, म्हणजे कुठला गुणोत्तर मोठा आहे तर हे गुणोत्तर मोठा आहे, म्हणजे हे गुणोत्तर मोठं आहे. म्हणजे लहान कुठला आहे तर 2/3. आता ही ट्रिक कशी वापरायची आहे ते मी तुम्हाला शिकवतोय, सरळीकरण आपला येईल त्याच्यामध्ये मी तुम्हाला शिकवतो, ठीक आहे. चला पुढे. आता इथे बघा काय त्याने 1200 रुपये खरेदी केलेल्या वस्तूंच्या दुरुस्तीसाठी 200 रुपये खर्च केला. ती वस्तू विकल्यामुळे त्याला शेकडा 10 नफा झाला, तर ती वस्तू केवढाच विकली. म्हणजे 1200 रुपये ची वस्तू होती त्याच्यावर अजून 200 खर्च केला, म्हणजे त्याला खरेदी किंमत किती पडली तर 1400 रुपये पडली, बरोबर. आणि तर ती वस्तू त्यांनी विकली तर 10% नफा झाला. 10% नफ्याची टक्केवारी दिलेली आहे आपल्याला. आपल्याला काय काढायचं आहे तर विक्री किंमत काढायची आपल्याला. विक्री किंमत कशी काढतात तर विक्री किंमत बरोबर
1400 रुपये जी खरेदी किंमत आहे ती 100 अधिक आर करायचा ना आपण पर्सेंटेज मध्ये पण बघितलंय 100 अधिक नफा टक्के नफा नफा म्हणून अधिक करायचं ठीक आहे किती येणार 110 छेद 100 ठीक आहे आता घालवा हे 2 शून्य गेले हे 2 शून्य गेले 14 गुणिले 110 करा किती होते तर 1540 होते ठीक आहे उत्तर आहे गुणाकार करून बघा चला पुढे आता इथे बघा काय दिलंय 1 ते 31 दरम्यान असलेल्या समसंख्येची एकूण बेरीज किती आता शेवटची समसंख्या कुठली असणार 30 म्हणजे एकूण आपण समसंख्या काढू 1 ते 31 मधल्या किती असणार तर 15 समसंख्या असणार बरोबर आता त्यांची एकूण बेरीज सांगितलंय कशाने काढायची तर अंकगणित श्रेणी सूत्र तुम्हाला माहिती आहे त्याला सांगतो तर एकूण बेरीज बरोबर n/2 ए अधिक एल आता तुम्हाला ए आणि एल आणि एनचं हे सांगतो एन काय येणार तर 15 टोटल आपल्या ज्या संख्या आहेत त्या समसंख्या आहेत त्या ठीक आहे किती आहे समसंख्या 15/2 ए काय येणार तर पहिली समसंख्या किती येणार तर 2 1 नंतर 2 असते ना पहिली समसंख्या एल काय येणार तर शेवटची लास्ट वाली किती येणार तर 30 येणार ठीक आहे करा आता किती येते 30 अधिक 2 32 32 गुणिले 15/2 किती येणार बे के बे बेसक 12 15 गुणिले 16 करा 15 गुणिले 16 केलं तुम्हाला 240 हे उत्तर भेटेल ठीक आहे उत्तर चला पुढे आता इथे बघा काय दिले 4 घोडे 5 बदके 2 जोडी पोपट 1 डझन कोंबड्या हे सर्व एका शेतामध्ये उभे आहेत आता घोडे किती आहेत ते बघूया घोडे किती आहेत ते 4 दिलेत बदक किती दिले आहेत तर 5 दिलेत पोपट किती दिले आहेत तर 2 जोडी दिलेत ना 2 जोडी म्हणजे किती पोपट असणार तर 4 पोपट असणार ठीक आहे आणि 1 डझन कोंबड्या म्हणजे किती तर 12 कोंबड्या असणार ठीक आहे ती तर 12 बरोबर तर काय सांगितलं त्याने तर त्या शेतामध्ये असणारे एकूण पाय व एकूण डोके यांच्या संख्येतील फरक किती घोड्यांचे पाय किती असणार 4 पाय असतात म्हणजे किती असणार तर 16 असणार बदकाला किती पाय असणार तर 2 असतात 5 दुने 10 पोपटाला किती असणार तर 2 असणार 4 पोपटांना 2 म्हणजे 4 दुने 8 आणि 12 कोंबड्यांना किती असणार तर 2 प्रमाणे 24 पाय असणार ठीक आहे तर आता त्यांनी सांगितलंय काय तर एकूण पाय व एकूण डोके याच्यातला फरक काढा आता हे प्रत्येक जे आहेत त्यांना एकच डोकं असणार म्हणजे किती डोके असणार तर 4 दुने 8 8 आणि 12 20 20 न 5 25 म्हणजे 25 डोके असणार ठीक आहे आणि अजून काय सांगितलंय तर एकूण पाय किती आहेत ते मोजा 24 अधिक 8 किती होणार तर 32 32 अधिक 10 42 42 अधिक 16 58 मग आता त्यांच्यातला फरक काढा 58 वजा 25 किती होणार 3 आणि 5 2 गेले 3 म्हणजे 33 उत्तर असणार ठीक आहे समजलं कसं काढायचं एकूण पाय आणि एकूण डोक्यातलं अंतर चला पुढे आता इथे बघा काय दिले एका रकमेच्या चक्रवाढ व्याज व सरळ व्याज मधील फरक 5% दराने म्हणजे आर काय दिला आहे तर 5% ठीक आहे रेट ऑफ इंटरेस्ट 2 वर्षासाठी टाइम काय दिला आहे तर 2 वर्ष ठीक आहे 250 रुपये आहे तर ती रक्कम किती रक्कम काढायची म्हणजे रक्कम म्हणजे आपण पी घेऊया ठीक आहे म्हणजे प्रिन्सिपल ठीक आहे कशी काढायची दोघांचा काय आहे सूत्र तर सरळ चक्रवाढ व्याज वजा सरळ व्याज बरोबर काय असते तर पी कंसामध्ये r/100 आणि त्या कंसाचा वर्ग हे सूत्र असते जर 2 वर्षासाठी असं विचारलं असेल तर ठीक आहे दोघांचा फरक किती आहे तर 250 दिले आपल्याला बरोबर पी किती आहे ते काढायचं आहे गुणिले आर काय आहे तर 5% दिले आणि 100 आणि ह्याचा वर्ग आता काय येणार तर 250 पी गुणिले 5 गुणिले 5 छेद 100 गुणिले 100 असा आला ना आता द्या भाग कसा तो 5 5 25 5 के 5 5 5 25 50 5 के 5 आणि 5 10 50
म्हणजे 1000वर किती शून्य येणार, हे तर 10 आहेतच आणि इकडचे हे 4 शून्य अधिक जाणार म्हणजे किती, तर 1,00,000 येणार. ठीक आहे, 1,00,000 आहे. चला पुढे. आता इथे काय विचार, 24 कपाटाची किंमत 48,720 रुपये आहे, तर एका कपाटाची किंमत किती. सोप्पा आहे, भाग द्यायचा आहे फक्त. कसा देणार भाग, 48,720 छेद 24. आता कितीचा भाग लागतो हे तुम्ही कसं काढणार, तर 8चा लागतो का बघा, 8चा लागणार, 8 × 48. ठीक आहे, खाली आले 7, 8 0 0, 8 9 72 आणि 0 म्हणजे 8 त्रिक 24. आता 3चा लागतो तर लागतो, कारण अधिक तुम्ही जर अंकांची बेरीज केली तर त्याला 3चा भाग लागतो. ठीक आहे, 3 दुने 6, 3 0 0, 3 त्रिक 9 आणि 3 0 0 म्हणजे 2030 रुपये. ठीक आहे, समजलं. चला पुढे. आता इथे बघा काय दिले, 500 रुपये मुद्दलाची दशादशे 10 रुपये सरळ व्याजाने दाम दुप्पट होण्यास किती वर्ष लागतात. आता तुम्हाला मुद्दल काय दिलेली आहे, तर 500 रुपये दिले आहे, बरोबर. दर काय दिलाय टक्केवारीमध्ये, तर 10% दिलाय. ठीक आहे, आणि तुम्हाला काय काढायचं आहे, तुम्हाला अजून काय दिलंय, दाम दुप्पट होण्यास किती वर्ष लागतील. म्हणजे हे जर आपलं प्रिन्सिपल असेल, म्हणजे ही मुद्दल असेल, तर तुमचं टोटल अमाऊंट किती असणार, म्हणजे टोटल तुमची रक्कम किती होणार, जमा दुप्पट होणार ना, ह्याच्या 500च्या 1000 होणार. ह्याच्यावरून आपलं सरळ व्याज काढता येईल, रक्कम वजा मुद्दल. सरळ व्याज किती येईल, सरळ व्याज भेटेल आपल्याला 500. 1000 वजा 500 करा, रकमेतून मुद्दल घालवा. ठीक आहे, आता आपलं सूत्र काय आहे सरळ व्याजाचं, सरळ व्याजाचं सूत्र आहे मुद्दल गुणिले दर गुणिले काळ, म्हणजे टाइम. आपलं टाइम काढायचं आहे, 100. मुद्दल किती आहे, तर 500 आहे, दर काय आहे, तर 10 आहे, आणि टाइम काढायचा आहे 100. आणि इथे किती दिलाय, तर 500 आहे सरळ व्याज. ठीक आहे, आपण 500 काढलाय, हे 500 गेले, हे 500 गेले, इथे किती राहिला, 1 राहिला. हे आले 10 10 100, म्हणजे टी बरोबर किती आले, तर 10 वर्ष लागतील. ठीक आहे, समजलं. चला पुढे. आता इथे बघा काय दिलं, आपला हा टॉपिक बाकी आहे डिस्काउंटचा. ठीक आहे, एक दुकानदार एक दूरदर्शन संचावर (11% सूट देतो, म्हणजे डिस्काउंट देतो. ठीक आहे, म्हणजे कमी करतोय. ठीक आहे, त्याची खरेदी किंमत कमी करतो, त्यामुळे गिराईकास तो संच 22,250 रुपयास मिळतो. तर त्या दूरदर्शन संचाची छापील किंमत काढा. छापील किंमत म्हणजे काय, तर त्या दुकानदाराला पडलेली खरेदी किंमत. ठीक आहे, कशी काढली जाते खरेदी किंमत, तर विक्री किंमत गुणिले 100 छेद 100 वजा R, कारण सूट देतोय ना, डिस्काउंट देतोय 8%. म्हणजे विक्री किंमत किती आहे, तर 22,250 गुणिले 100 छेद 100 वजा R, म्हणजे R किती आहे, तर 11, म्हणजे काय येणार, तर 89. आता इथे बघा 89चा ह्याला भाग द्यायचा आहे, कारण 89 ही मूळ संख्या आहे, म्हणजे 89चा पूर्ण भाग लागणार, कारण आपल्या उत्तर पण पूर्ण दिलेलं आहे. ठीक आहे, पॉईंटमध्ये नाही दिलेले मिळत. मग काय करणार, तर इकडे अंदाजे 90 घ्या. 90च्या किती पटीमध्ये 22,250 येते, तर हा शून्य पण सोडून द्या. ठीक आहे, 9च्या किती पट्टीमध्ये 2,225 येते, भाग देऊन बघा. 9 दुने 18, किती येणार, 4, 9 चौक 36, बरोबर आहे, 42 असणार ना, म्हणजे किती येणार, 9 7 63. याचा अर्थ काय, तर जवळपास ती कितीच्या जवळ असणार आहे, तर 250च्या जवळ असणार आहे, बरोबर आहे. मग आपण बघूया 89 250ला भाग देऊया, 250ने गुणूया 89ला, किती ते 22,250, म्हणजे किती होणार उत्तर, तर 25,000. ठीक आहे, समजलं. हा तुम्हाला असा अंदाजच लावायला लागणार, कारण 89 ही किंवा 89 ही संख्या मूळ संख्या आहे, म्हणजे तुम्हाला डायरेक्टच भाग द्यावा लागणार. ठीक आहे, चला पुढे. 74,088चे घनमूळ किती, घनमूळ विचारलंय. ठीक आहे, किती, 74,088चे घनमुळाला काय करायचं आहे, शेवटच्या 3 संख्या घ्यायच्या, आणि आपल्या जो घन असतो, घन कुठल्या संख्येच्या घनाच्या एकक स्थानी 8 असतो, तर 2च्या असतो. ठीक आहे, आता पुढे काय करायचं बघा, तर ही 2 अंक मिळून जी संख्या तयार होते ना, म्हणजेच काय, तर 74. तर कोणाच्या घनाच्या जवळ ही 74 संख्या येते, तर कोणाच्या येते, तर 4च्या येते, बरोबर आहे ना. 4चा किती येतो, तर 64 येतो. जे तर याचा अर्थ काय, तर 4 हा घ्यायचा. ठीक आहे, हा 4 आणि हा 2, म्हणजे किती,
तर 42. आता ही ट्रिक आहे ना, मी ती व्यवस्थित तुम्हाला घनमूळ आणि वर्गमूळ कसे काढतात त्याच्यामध्ये शिकवणार आहे. ठीक आहे. 42 उत्तर येते. ठीक आहे, काढून बघा. चला पुढे. पी या नळाने एक टाकी 12 तासात भरते. पी या नळाने एक टाकी 12 तासात भरते. ठीक आहे. आणि क्यू या नळाने 30 टाकी 15 तासात रिकामी होते. तर दोन्ही नळ एकत्र चालू केले तर ती टाकी भरण्यास किती वेळ लागेल? आता काय करायचं? सूत्र काय आहे? तसं करायचं असेल तर पी गुणिले क्यू छेद त्यांचा फरक. किती त्यांचा फरक किती होणार? 15 वजा 12 म्हणजे किती होणार? तर 3 होणार. पी गुणिले क्यू काय आहे? तर 12 गुणिले 15 छेद 3. 3 5 15 किती येणार? 12 पंचन 60 म्हणजे 60 तास लागणार. ठीक आहे. चला पुढे. इथे बघा काय दिलंय. 4 अंकी मोठ्यात मोठी संख्या आणि 4 अंकी लहानात लहान संख्या यांची बेरीज किती? 4 अंकी मोठ्यात मोठी संख्या कुठली असते? तर 9999. मोठी संख्या विचारली म्हणजे 999. ठीक आहे. आणि 4 अंकी लहानात लहान संख्या म्हणजे किती? तर 1000. म्हणजे लहानात लहान विचारली तर एकावर शून्य देत जायचं. ठीक आहे. आता ह्यांची बेरीज विचारलाय. किती येते बेरीज? करा. 999 आणि ही 10. 10,999 आहे तर आहे. चला पुढे. आता इथे बघा काय दिलं. 60 किलोमीटर प्रति तास वेगाने धावणारी रेल्वेगाडी एका खांबाला 9 सेकंदात पार करते. तर त्या रेल्वे गाडीची लांबी किती? म्हणजे आपलं अंतर काढायचं आहे. ठीक आहे. दिलाय काय? तर 60 किलोमीटर प्रति तास. बरोबर आहे. 60 किलोमीटर प्रति तास. पण आपल्याला काय उत्तर कसं दिलंय? मीटरमध्ये दिलंय. म्हणजे आपला किलोमीटरचं मीटरमध्ये कन्वर्ट करायला लागेल. बरोबर आहे. म्हणजे काय करायचं? 5/18 गुणायचं. किती होणार? तर 3 6 18 आणि 3 दुने 6 20. बेत्रिक 6 आणि बेदाहे 20 म्हणजे किती होणार? तर 10 50/3. ठीक आहे. हे काय झालं? तर मीटर पर सेकंद मध्ये उत्तर झालं. ठीक आहे. आता पुढे काय झालं? 9 सेकंदात ती पार करते. मग काढा अंतर. अंतर काय असते? तर वेग गुणिले टाइम. वेग गुणिले काळ. किती होते? वेग किती आहे? 50/3 आहे. ठीक आहे. 50/3 आहे ना मीटर पर सेकंद. ठीक आहे. आणि 9 सेकंद दिलेत. वेळ किती दिलाय? 9 सेकंद दिलेत. काढा. 3 त्रिक 9 5 त्रिक 15 म्हणजे 150 मीटर त्याचं अंतर होणार. ठीक आहे. त्या रेल्वे गाडीचं. चला पुढे. आता काय दिलंय बघा. 0.5929 चे वर्गमूळ खालीपैकी कुठले? वर्गमूळ कसं काढतात? आता तो पॉईंट विसरून जा थोड्या वेळासाठी. ठीक आहे. 5929 काढायचं वर्गमूळ. ठीक आहे. तर एकक स्थानचा अंक आपल्याला पहिला काढावा लागेल ना. एकक स्थानचा अंक कुठला आहे? तर 9 हा कोणाच्या एकक वर्गाच्या एकक स्थानी येतो? तर 3 येतो. 3 त्रिक 9 ना म्हणजे 3 येतो. आणि अजून काय येतो? तर 7 येतो. बरोबर ना. 7 7 49. एकक स्थानी 9 असतो ना 49च्या म्हणजे 7. बरोबर. आणि आता पुढचा अंक घ्यायचा 59. 59च्या आधी कोणाचा वर्ग असतो? तर 7चा असतो. 7 7 49 ना. बरोबर. मग आता 7च्या पुढची संख्या कुठली? तर 8. मग आता करायचं 7 गुणिले 8 म्हणजे किती होणार? तर 56. बरोबर. पण जर 56 ही संख्या 59 पेक्षा लहान असेल, 56 जर 59 पेक्षा लहान असेल तर कुठली संख्या घ्यायची? वर्गमुळात कुठली आहे? 59 मोठी आहे म्हणून कुठली घ्यायची? तर 7 घ्यायची. म्हणजे आला 7 एकक स्थानचा. ठीक आहे. आणि हा आला 7. 7चा वर्ग घेतलाय ना म्हणजे 7 आला. म्हणजे उत्तर काय येईल? तर 77 येईल. आता वर्गमुळात 4 अंक आहेत म्हणजे पॉईंट किती अंकानंतर येईल? वर्गमुळातनं बाहेर काढल्यानंतर 2 अंकानंतर येईल म्हणजे 0.77 हे उत्तर आहे. चला ठीक आहे. पुढे. आता इथे बघा काय दिलंय. व्यवस्थित बघा. ठीक आहे. 10.2 किलोग्रॅम गव्हाचे 17 समान भाग केले तर प्रत्येक भागातील गव्हाचे वजन किती? आता 10.2 किलोग्रॅम दिले. ठीक आहे. आता आणि उत्तर दिले आपल्या ग्रॅम मध्ये म्हणजे ह्याला आपल्याला पहिल्यांदा ग्रॅम मध्ये करावं लागेल. ठीक आहे. 10.2 गुणिले काय करावं लागेल? ग्रॅम मध्ये करायचं असेल तर 1000 असतो ना. 1000 ग्रॅम म्हणजे 1 किलोग्रॅम. करा 1000 म्हणजे किती होणार? तर हा पॉईंट कुठे सरकणार? तर ह्या उजव्या साईडला सरकणार ना. 3 घरं म्हणजे किती होणार? तर हा 1 हा 2 आणि हा अजून एक 3 म्हणजे 10,200. बरोबर आहे. हे किती आलं? तर ग्रॅम मध्ये आलं. आता आपल्याला त्याला 17 भागात करायचं म्हणजे 17ने भागा. 17 सक 2 दरसे आणि वरचे 2 शून्य म्हणजे 600 ग्रॅम उत्तर येणार. ठीक आहे. चला पुढे. आता इथे बघा काय दिलं. इथे काय करायचं? सगळ्यात पहिल्यांदा काय करायचं असते? तर ब्रॅकेट करायचा असतो. जर ब्रॅकेट दिला असेल तर. ठीक आहे. कंस दिला असेल तर कंस करायचा.
कंस केला तर किती येणार तुमचं 0 येणार, अधिक काय येणार, नंतर भागाकार करायचं बरोबर, 5 ने 5ला भागल्यावर किती येणार 1 येणार, नंतर काय करायचं तर गुणाकार करायचा, किती येणार तर 25 येणार, नंतर अधिक करायचं, किती येणार उत्तर 26 येणार बरोबर. चला पुढे. आता इथे बघा काय दिलं, एका त्रिकोणाचा पाया 15 सेंटीमीटर आहे आणि उंची किती आहे तर 12 सेंटीमीटर आहे. तसेच दुसऱ्या त्रिकोणाचा पाया 20 सेंटीमीटर आणि क्षेत्रफळ पहिल्या त्रिकोणाच्या क्षेत्रफळाच्या दुप्पट आहे. दुसऱ्या त्रिकोणाची उंची किती, पहिल्यांदा आपल्या पहिल्या त्रिकोणाचं क्षेत्रफळ काढावं लागेल. क्षेत्रफळ कसं काढतात त्रिकोणाचं तर 1/2 पाया गुणिले उंची. ठीक आहे. आता पाया काय दिलाय पहिल्याचा बघूया आपण, इथे 1 लिहूया. ठीक आहे. पहिल्याचा किती येणार क्षेत्रफळ 1/2, पाया किती आहे 15, उंची किती आहे ते 12, बेसक 12, 15 सक 90, म्हणजे पहिल्याचं क्षेत्रफळ 90 आहे आणि दुसऱ्याचं क्षेत्रफळ किती सांगितलंय, दुसऱ्याचं क्षेत्रफळ किती सांगितलंय तर त्याच्या दुप्पट आहे, म्हणजे किती होणार तर 180 क्षेत्रफळ आहे बरोबर आहे. त्याचा काय दिलं आपल्याला तर फक्त पाया दिला, तो किती दिलाय 20 दिलाय, गुणिले हे उंची काढायची. ठीक आहे. बेद आहे 20, म्हणजे किती होणार, हा 0 गेला हा 0 गेला, म्हणजे एक्स काय येणार तर 18 येणार. आहे उत्तर आहे. चला पुढे. आता इथे बघा काय दिले, 4/7, 4/7, 3/7 आणि 5/7 आणि 2/7 ह्यांच्यामधला सर्वात मोठा अपूर्णांक कोणता. आता नेहमी लक्षात ठेवा, जर त्यांचा छेद हा समान असेल तर सगळ्यात मोठा अंश ज्याचा असेल तो सगळ्यात मोठा. ठीक आहे. म्हणजे मोठा कुठला तर 5/7. चला तर अशा प्रकारे आपण पालघर विभागाचं पेपर विश्लेषण केलेलं आहे. ठीक आहे. तर आता तुम्ही हा व्हिडिओ शेअर आणि लाईक करा आणि सबस्क्राईब करा, ज्यांनी केलं नसेल त्यांनी सबस्क्राईब करा. फक्त व्ह्यूअर्स बघत आहेत आणि सबस्क्राईब करत नाहीत. आणि नोटिफिकेशन ऑन करा, कारण मी आता पुढच्या विभागाचे लवकरच टाकणार आहे. तर जर मी टाकल्यानंतर तुम्हाला त्याची नोटिफिकेशन येऊन जाईल. ठीक आहे. चला, थँक्यू.